हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत हळदी कुंकवासाठी। माझ्या फ्रेंड्सच्या इथे हळदी कुंकू अरेंज केलेला आहे आणि तिथे त्यांनी थीम ठेवलेली आहे, तर ट्रॅडिशनल थीम। तर त्यासाठी मी आता नऊवार वगैरे घालून रेडी झालेले आहे। छान असा हळदी कुंकू वगैरे मी ऑलरेडी आधीच घरून लावून चाललेली आहे। कसं वाटतोय मेकअप मला नक्की कळवा। आता ही ॲक्च्युली साडी जी आहे ना, ती ही सहावारच आहे, मी घातली आहे फक्त नऊवार पॅटर्नमध्ये। ती साडी घालण्यासाठी माझी फ्रेंड आहे स्वप्नाली, तिने मला खूप मदत केली। ती छान अशी सुंदर अशी साडी नेसवते, त्यामुळे मी तिच्या मदतीने ही साडी घालण्याचा प्रयत्न केला आहे। कशी वाटली ती मला नक्की कळवा। आता ऑब्वियसली हळदी कुंकाला जायचं आहे, एवढं सगळं आवरलं आहे, नऊवार वगैरे घातली आहे, तर फोटोशूट तर बनत आहे। त्याच्यामुळे तिथे जाण्या अगोदरच घरी छान असा फोटोशूट झालेला आहे। सगळ्या अँगलनी फोटो काढून झालेली आहेत। आणि आता तुम्हाला दाखवते ही आपल्या शेवंतीची फुलं, जी मी लावलेलं झाड आहे ना शेवंतीचं, त्याला छान अशी फुलं आली होती। म्हटलं चला आता गजरा तर नाही आहे, मग काहीतरी ॲडजस्टमेंट करूयात। तर त्यासाठी मी त्या शेवंतीची फुलं छान अशी अरेंज केली आहे त्या माझ्या आंबाड्यामध्ये, आणि ते खूप छान दिसत आहे। आणि ते रिअल वाटतच नव्हतं, सगळ्यांना असं वाटत होतं की ते फुलं जे आहेत तर ते पण प्लास्टिकची वगैरे आहेत, कारण ते दिसायला इतके सुंदर दिसत होते आणि ताजेही होते, एकदम टवटवीत। हे माझ्या फ्रेंडच्या घरातील रील आहे, जिथे मी काढलेलं आहे। आता चला तुम्हाला मी सुरुवातीपासून दाखवते। छान असं बाहेरून त्यांनी अरेंजमेंट केलेले आहेत। दरवाजापासूनच इतकं प्रसन्न वातावरण वाटत होतं। छान अशी रांगोळी काढली आहे, कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, बाहेर काही डेकोरेशनचे पीसेस त्यांनी ठेवलेत। मला त्यांचं एंट्री पॉईंटचं एक गोष्ट खूप छान आवडली। त्यांचं जी वॉल होते ना, त्यावर छान असं गणपतीचं एक त्यांनी फ्रेमसारखं पण स्टाईलमध्येच ते ॲडजस्ट केलं आहे, मस्त दिसतं आहे। एंट्री केल्यानंतर ना आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जी फ्रेम होती ही मला फार जास्त आवडलेली आहे। एकच नंबर दिसते ही फ्रेम। त्यानंतर त्यांनी छान असा किल्ला मांडला होता, त्यानंतर काही माळा लटकन वगैरे लावून छान असं डेकोरेशन केलं। डेकोरेशन खूपच वाखाणण्याजोगं होतं। छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी एकदम छान पद्धतीने मांडल्यात। आता तुम्हाला दिसतच असतील, हे टेबल्सवर डाव ठेवलेले छोटेसे स्टॅच्यू असतील किंवा मग भातुकलीचे खेळ असतील, घर आहे छोटंसं, त्यानंतर छान अशी समई आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। त्यानंतर त्यांनी एका टेबलवर छान पद्धतीने सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या आहेत। तिच्या घरातला अट्रॅक्शनचा मेन पॉईंट जो होता स्वातीच्या घरातला, तर तो होता हा चोपाळा। मस्त अशी हळदी कुंकाची लगबग चालली आहे, स्नेहा सगळ्यांना हळदी कुंकू देते आहे। तोपर्यंत मी सुद्धा छान अशा रील्स काढून घेतल्या त्या सगळ्या डेकोरेशनसोबत। आता एवढं नेट तयार झालं आहे म्हटल्यावर तर फोटो वगैरे काढले गेले पाहिजे, भरपूर व्हिडिओज झाले पाहिजे। त्यामुळे मग मी आधी स्वतःचे सोलो व्हिडिओ काढून घेतले। ही आहे समृद्धी, ही पण माझी फ्रेंडच आहे आणि ही आपल्या अदूची हार्मोनियम टीचर पण आहे बरं का। छान असं शिकवते मुलांना, भरपूर स्टुडंट्स आहेत तिच्याकडे। ती सुद्धा संगीत विशारद आहे, त्यामुळे छान पद्धतीने मुलांना एकदम छान हँडल करते। छोट्या छोट्या मुलांना पण तिने खूप छान हार्मोनियम शिकवलं आहे। महाराजांसोबत एक फोटो काढल्यानंतर बाकी आलेल्या फ्रेंडसोबत ही आहे छाया, हिच्यासोबतही फोटो काढला आहे। ही माझी फ्रेंड आहे वंदना। त्यानंतर ह्या सगळ्या मैत्रिणी, हळूहळू मैत्रिणींचं येणं जाणं चालूच होतं। काही जमतील तेवढे फोटो मी काढले। त्यामध्ये आहे स्वाती आणि समृद्धी, स्वाती समृद्धी आणि स्नेहल या तिघींनी मिळून जॉईंट असं हळदी कुंकू केलं आहे। छान अशी थीम ठेवली होती, त्याच्यामध्ये आम्हाला छान तयार होऊन जाता आलं। खूप छान छान असे फोटोज आणि रील काढायला मिळाले। छान असा वाणसुद्धा त्यांनी दिला, आणि ऑफकोर्स एवढ्या सगळ्या छान तयार झाल्यानंतर अदूसोबत फोटो काढायला मी कशी विसरू शकते। अदूचा आणि माझा सुद्धा एक छान असा सेपरेट फोटोशूट झालेला आहे। खूप छान आमच्या दोघांचे फोटो या ठिकाणी आलेले आहेत। अद्वैतला पण मी छान कुर्ता आणि पायजामा वगैरे घालून रेडी केलं होतं। तर याच त्या तिघी जणी आहेत, त्यांच्यासोबत ज्योत्सना सुद्धा उभी आहे। नऊवारीतील या तिघींनी मिळून जॉईंट असा हळदी कुंकाचा प्रोग्राम केलेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवा। आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।